इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 मधील धडा पहिला निसर्गाचा खजिना यातील महत्त्वाच्या व्याख्या पुढे सांगितल्या आहेत. निसर्ग आपल्या सभोवताल असलेल्या झाडे, प्राणी, हवा, पाणी, माती, पर्वत, नद्या इत्यादींच्या एकत्रित समूहाला निसर्ग म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्ती निसर्गाकडून आपल्याला मिळणाऱ्या उपयुक्त गोष्टींना नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतात. हवा आपल्या सभोवताली असलेल्या डोळ्यांना न दिसणारा व श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेल्या वायूंचा थर म्हणजे हवा. पाणी सर्व सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेला रंगहीन, गंधहीन व चवहीन द्रवपदार्थ म्हणजे पाणी. माती वनस्पतींची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वरचा सुपीक थर म्हणजे माती होय. या सर्व व्याख्या वहीमध्ये लिहून पाठ करणे अत्यंत गरजेचे आहे. हा विषय नवीन असल्यामुळे यातील शब्द लक्षात राहणे अवघड आहे. जलस्रोत ज्या ठिकाणाहून पाणी मिळते त्यांना जलस्रोत असे म्हणतात. उदाहरणार्थ नदी, विहीर, तलाव, धरण. मृदा संवर्धन मातीची धूप रोखून तिची सुपीकता टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेला मृदा संवर्धन म्हणतात. जलसंधारण पावसाचे पाणी साठवून त्याचा योग्य वापर करण्याच्या प्रक्रियेला जलसंधारण असे म्हणतात. वायू प्रदूषण हवेत हानिकारक धूर, धूळ व विषारी वायू मिसळल्याने होणाऱ्या प्रदूषणाला वायू प्रदूषण म्हणतात. जलप्रदूषण पाण्यात घाण, रसायने किंवा कचरा मिसळल्यामुळे पाणी दूषित होण्यास जलप्रदूषण असे म्हणतात. तिसरीच्या मुलांसाठी हा विषय नवीन असल्यामुळे त्यांना या व्याख्या सोप्या भाषेत करून दिलेल्या आहेत. तरीही त्या सर्वांनी पाठ करून त्याचा सराव करणे गरजेचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.